तुझा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकारी रम्य सिंहासनस्थं त्वदामूल्य तेजस्वति प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा सूयमानं तमादिष्टं भजे ज्ञानदेवम् ॐ ज्ञानेश्वरा जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षति नमो विशदबोधविदभाव विद्यावरविंद प्रबोधा पराक्रमे ब्रह्मदादिलासिया जय जय देव निर्मल निज जना की मंगल जन्मजरा दुर्गा प्रबंधन विठला समृद्धी झाली आमची निश्चिंते नाही देखील देवे भोग सुखाचे सोहळे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले भगवान श्री रामराय यांचे बाईक असलेले जगद्गुरु तुकोबा यांचा हा कालाय प्रकरणातील सुंदर असा 4 चरणाचा अभंग सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या ठिकाणी सुरू असलेला कार्यक्रम आहे याला मध्ये सुरू असलेला हा महोत्सव आहे आपण हरिनाम सुरू असलेला आपला हा महोत्सव आहे मौजे सणसवाडी अगदीच पुण्याच्या जवळ असलेलं आणि भगवान श्री रामाच्या अगदीच एकदम जवळ असलेले गाव आहे माऊलीच्या समाधीला स्पर्श केलेला वारा जर इकडं थोडासा असं झालं की आपल्या गावाकडेच वारा आहे माऊलीच्या समाधीला स्पर्श करून जी हवा पहिल्यांदा लागते म्हणजे आपल्या गावाला लागते भाग्यवान आहे आपलं गाव सणसवाडी म्हणून माऊलीच्या सानिध्यामध्ये असलेले हे गाव आहे सणसवाडी आणि या गावामध्ये श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सुरू असलेला उत्सव आहे किती दिवसाचा उत्सव आहे आपला 1 दिवसाचा उत्सव आहे पण आल्यानंतर मला असं वाटलं 7 दिवसाचा सप्ताह आहे काय म्हणून नजर लागण्यासारखा हा सोहळा आहे
आणि भैरवनाथाच्या या प्रांगणामध्ये मला काल्याची सेवा करायला मिळणं आणि तेही गोपाळ काल्याच्या दिवशी खरंच माझं मी भाग्य समजतो. आणि ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला या ठिकाणी असे आमचे मित्र हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार असलेले अंकुश महाराज भगवानगडाच्या परिसरातील आहेत. तसेच त्यांची सगळी मित्रमंडळ बालगोपाळ मंडळ आहे ज्यांनी नुकती आता काल आहे असे आमचे योगेश महाराज आहेत आणि त्यांना साथ केलेली आपा महाराज आहेत. तसेच मृदंगावर जे आहेत त्यांचा नाव घेतलेला आहे. पेटी मास्टर या ठिकाणी आहेत. माईक सिस्टीम देखील आपल्या मंदिराचीच आहे बरोबर. आणि माता भगिनी पुरुष मंडळ परिसरातून गावातून सगळे आलेले सगळे बाळगोपाळ आहेत. आपल्याला हे कीर्तन अगदीच वेळेमध्ये म्हणजे दुपारच्या 4 वाजेपर्यंत करायचं आहे. असंच काय काल्याचं कीर्तन आहे. शॉर्टकट स्ट्रीट बदाम जे असतात हे थोडे खायचे असतात. जशी भाजी पोळी आपण खातो महाराज तसे बदाम खायचे, बदाम थोडे खायचे असतात. एकदम मला म्हणाल नाही महाराज जर बदाम खाल्ले भाजी पोळी खाल्ल्यासारखे तर त्याला म्हटलं तू खाशील बदाम पोटभर, एका टायमाला अर्धा किलो खाशील, पण पचेल की याची गॅरंटी मी तुला देणार. हा कीर्तनदार लक्ष करायचं. तुम्ही खाता किती यापेक्षा तुम्हाला पचतं किती हे महत्वाचं आहे. तुम्ही ऐकता किती यापेक्षा की तुमच्या स्मरणात किती राहतं, तुमच्या बुद्धीमध्ये स्थिर किती झालेला महत्व आहे. तुमच्या बुद्धीमध्ये स्थिर किती झालं यापेक्षा ते तुम्ही आचरणामध्ये किती आणता याला फार महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये किंवा परमार्थमध्ये ज्ञानापेक्षा आचरणाला महत्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये असे काही व्यक्तिमत्व होऊन गेले महाराज आयुष्यभर त्यांनी कधी कीर्तन प्रवचन केले नाही तर त्यांचे मंदिर झालेले. आणि असे काही लोक आपण पाहतो आयुष्यभर कीर्तन केलं महाराज त्यांनी पण कुठेतरी जीवनामध्ये कलंक लागतो आणि त्याचं नाव देखील समाजामध्ये लोक गेले. उदाहरण सांगू रामायणाचं सांगतो थोडा मोकळं चांगलं बोलतो. झालेला प्रसंग आहे. रावणा इतकं विद्वान या पृथ्वी तलावर आजपर्यंत कोणी झालं नाही. लक्ष्मी नाही का माझं कीर्तन. वारकरी संप्रदायामध्ये सुरुवात करत असताना जेवणाला आपण अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र मनातून सुरुवात करतो, कुंडलिकामध्ये बोलतो. पण पूर्ण संन्यासी संप्रदायामध्ये रावणाचे श्लोक म्हणून ते शेवट करतात जेवणाची भोजनाचा. रावणाचे श्लोक सर्वांना माहिती असेल. जीवन तांडव स्तोत्र म्हणून आहे. जटाटवी गलंजल प्रवाह पावितस्थले तदेव लंब लंबितां भुजंग तुंग मालिकां टमट 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 नाद मट वर्वयं किशोर चंद्र तांडवं तनोतु नः शिव शिव. कुणाचे श्लोक आहे? रावणाचे श्लोक आहे. तीर्थ काव्य नाही का? रावणाचे श्लोक संन्यासी लोक वापरतात पण रावणाचं नाव आपल्या मुलाचं लोक ठेवत. रावणात विद्वान या पृथ्वी तलावर आजपर्यंत झाला नाही महाराज. काही लोक श्रीमंत असतात पण विद्वान नसतात. काही लोक विद्वान असतात पण श्रीमंत नसतात. आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण एखाद्या माणसाला म्हणलं माईकवर आणि 10 मिनिटं बोला एखाद्या विषयावर नाही बोलताय. काही तेच सांगतो तुम्हाला भरपूर श्रीमंत लोक आहेत पण आनंदाच्या बाबतीत गरीब आहे, ज्ञानाच्या बाबतीत गरीब आहे. आणि प्रसंग मला आठवला म्हणून सांगतो की या जगामध्ये माणसं पैशाने श्रीमंत आहेत. हो आज जर एखाद्या माणसाला BMW घ्यायची म्हणून एका मिनिटात बुक करू शकतो. पैशाने श्रीमंत असलेली काही माणसं प्रत्येक शब्द गांभीर्याने नाही का आनंदाच्या बाबतीत गरीब आहेत. काही माणसं पैशाने गरीब आहेत पण आनंदाच्या बाबतीत श्रीमंत आहेत महाराज. सांगू प्रसंग. तुम्ही पहा काही माणसं दिवसभर काम करतात आणि अंतुरावर अंग टाकल्याबरोबर 140च्या स्पीडने झोप त्यांच्याकडे येते. काही लोक एवढे दरिद्री असतात झोपेच्या बाबतीत गोळ्या खाल्ल्या झोपेच्या तरी झोप लागत. मुंबई पुण्यामध्ये असे काही क्लब तयार झाले. क्लब त्या ठिकाणी ही जी अतिश्रीमंत लोक आहेत ज्यांनी देशाला बुडवलेलं आहे, बर्बाद केलेलं आहे, पाप केलेले जीवनामध्ये ती लोक त्या क्लब मध्ये जातात
मंद मंद लाईट लावलेला असतो, म्युझिक लावलेलं असतं, एक टेबल असतो मोठा. तुम्ही म्हणा मला तुम्हाला कसं माहिती की बघितले ते युट्यूबवर वगैरे. त्या ठिकाणी जातात, ड्रिंक करतात, दारू पितात आणि त्या म्युझिकच्या आवाजामध्ये झोपेची गोळी खातात. मग त्यांना झोप लागते जाता नाही, लागते बोललो नाही, लागते जाता नाही, लागली तर लागली, झोप येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, श्रीमंत पैशाने होण्यापेक्षा आनंदाने श्रीमंत व्हावं. या जगात पैशाने लोक कमी नाहीये, पण आनंदाच्या बाबतीत कमी दिसतात. आयफोन आहे, सगळ्या वस्तू आहेत महाराज, पण जगात एक सांगू तुम्हाला, कुठलाही पदार्थ असू द्या, त्या पदार्थाला लिमिटेशन ठेवलेले निसर्गाने. आणि कुठलीही वस्तू असू द्या, त्या वस्तूचा काही काळ रोग असतो, काही काळ. 2 लाखाचा आयफोन घ्या, 1 दिवस माणूस झोपतो, 2 दिवस झोपतो, 15 दिवस झोपतो, 1 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर असा फेकून देतो माणूस अंथरुणावर, सोफ्यावर. पहिल्या दिवशी जे जीव असतो त्या आयफोनवर, महिन्याची शेवट आपण नसतो महाराज. म्हणून संस्कृत मध्ये पाठ केलेले, किंचित कालो भोग्यानी यौवनानी धनांच. गांभीर्याने का केलं, वयाच्या 70व्या वर्षी तुमच्या अकाउंटला 10 कोटी रुपये तुम्ही तरुण पण आणू शकत नाही, स्वतःच्या शरीरातील केमिकल बदलू शकत नाही. ही निसर्गाने दिलेली शिक्षा आहे महाराज. म्हणून रावणाचं तुम्हाला सांगत होतो, भौतिकतेने श्रीमंत आहे, ज्ञानाच्या बाबतीत श्रीमंत आहे महाराज, पण आजपर्यंत त्याची कोणी पुण्यतिथी साजरी करत नाही आणि त्याचं नावही घेत नाही महाराज. कारण या जगासाठी तुम्ही काय केलं त्यापेक्षा करून काय केलं त्याला फार महत्व आहे. म्हणून या जगामध्ये भगवंत स्वतः अवतार येतात, बरोबर, साधू संत अवतार येतात, आणि तुम्ही आम्ही जे असतो आपल्या जन्माला घातलेला असतो. जे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. म्हणून देव, संत आणि आपण प्रत्येकाला जन्माला येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. जीवांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर पहिलं व्यक्तिमत्व जन्माला आलं ते म्हणजे भगवान श्री रामबाळ आहे. काल त्यांचा जन्म झाला, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याच दिवशी जन्म झाला कोणाचा, भगवान श्री रामबाळाचा महाराज. आणि आपण एक सांगू, कीर्तनामध्ये माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी असे, पुरुष मंडळ असेल, हा अधिकार जर आपल्याला कोणी दिला ना महाराज या पृथ्वी तलावर, फक्त भगवान श्री रामबाळाने दिलेला आहे, फक्त ज्ञानाबाईने दिलेला आहे. आपण पुण्याच्या जवळचे लोक आहात, अनंत संप्रदाय आपल्याला बघायला मिळतील, पण या गाडीवर तुम्ही माझ्या गाडीवर येऊन कीर्तन करावं, फक्त वारकरी संप्रदाय. बाकीचे लोक तुम्हाला शिष्य बनवतात, हमारे चेले बनो, हमारे शिष्य बनो, आयुष्यभर सेवा करून घेतात, पण संत बनत नाही. छोट्या छोट्या आयडिया पण सांगत नाही व्यवहारामध्ये लोक. काही लोक बिझनेस करतात, वेगवेगळ्या याच्यामध्ये असतात, सांगत नाहीत एकमेकांना. एक प्रसंग आठवला सांगतो, भजन करा. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि सप्ताहाला गेलो. जशी या ठिकाणी महाराजांची विद्यार्थी आलेले, रात्रीची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, गांभीर्याने ऐका मला काय सांगायचं. एका वस्तीवर सप्ताह होता खेड्या गावामध्ये, कीर्तन वगैरे झालं आणि मी त्या वस्तीवर झोपायला गेलो. आमच्यामध्ये जरा एक खोडकर मुलगा होता, रागीट होता, त्याला आम्ही थोडंसं चिडवलं, थोडं मस्करी केली, त्याला राग आला. आमच्या झोपमधून तो उठला, थोडं लांब अंतरावर तुळशीचं वृंदावन होतं, त्या वृंदावनाच्या शेजारी जाऊन झोपला. आता उन्हाळ्याचे दिवस, त्याला पाणी टाकलेलं होतं वृंदावनामध्ये, ते एकदम गार वृंदावनाच्या बुडाला. रात्री 3-4 म्हणजे पहाटेच्या 2-3च्या रेंज मध्ये अंदाजात जे जोरजोराने तुमच्या भाषेत बोंगायला लागला. काय बोंगायला लागला, काय झाला असेल. नांगीधारी संत तिथे विंचू बॅटरी लावून बघितली, भिंतामध्ये प्रसाद केला होता. आता विंचू ज्या वेळेस डंक मारतो, अशा गुदगुद्या होतात महाराज, भिंतामध्ये डंक मारला
बरोबर ना? आमच्याकडे होता, तुमच्याकडे ती जोरजोराने ओरडू लागला. आम्ही बघितलं विंचू होता. त्या विंचवाचा 10वा 12वा 13वा सगळं एकदाच केलं आणि आमच्या मित्राला घेऊन तिथले जे होते मेन सत्ता आहे डायरेक्टर त्यांना म्हटलं आम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन चालले. जोरजोरात प्रसंग झाले. तो म्हणाला महाराज गांभीर्याने आहे का प्रसंग आवडेल तुम्हाला. म्हणे महाराज आमच्या गावामध्ये असा एक माणूस आहे तो विंचू उतरवतो. मला विंचू का वरच्या माजल्यावर गेलेला आहे का त्याला खाली उतरवायचं नाही. म्हटलं दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ. म्हणे महाराज 10 मिनिटं थांबा. तुमच्या मित्राला विश्रांती पडली तर ठीक नाही तर घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. एक माणूस आला गावातून आला आणि चुलीत राख असते ना राख असं काहीतरी होतं त्याने पायाला लावलं. 5 मिनिटं तो फुटफुटत होता ओठ घालवत होता आणि असे हात फिरत होता पायावर आणि जोराने ओरडणारा माझा मित्र अगदी अर्ध्या तासामध्ये शांत झाला आणि त्याला झोपही लागली. त्याला झोप लागली पण माझी झोप उडाली. मला महाराज तुमची झोप उडायचं काय कारण आहे. मी म्हटलं काही मेडिसिन दिलं नाही काही गोळी औषध दिलं नाही काही इंजेक्शन दिलं नाही. थोडं काहीतरी लावलं आणि लगेच मित्र शांत. काय नेमकं सकाळी उठल्यावर त्याच्या घरी गेलो आणि त्याला विचारायला म्हटलं बाबा माझा मित्र जरा जोरजोराने त्रास होत होता ते काय नेमकं काय आहे तुमच्याकडे ऐकावं का प्रसंग. म्हणे महाराज विंचू उतरवण्याचे मंत्र असतात नाही. काय म्हणाला विंचू उतरवण्याचे. म्हटलं अहो आम्ही गावोगावी फिरतो कोणाला जर विंचवाने प्रसाद दिला आम्ही त्या ठिकाणी तो विंचू उतरव मंत्र बोलू. तो माणूस काय म्हटला असेल म्हणून मला जे सांगायचं या दृष्टांतातून ते हे वाक्य आहे. तो माणूस म्हणाला महाराज विंचू उतरवण्याचा मंत्र तुम्हाला सांगितलं आम्हाला कोण विचारलं. ऐकायला गांभीर्याने ऐकताना तुम्हाला हसू आलं महाराज पण व्यवहारामध्ये छोट्या छोट्या आयडिया लोक सांगत नाही हो. नाही सांगत लोक. भारता इतकं श्रीमंत देश या जगात कुठलाच नाही. पंचमहाभूताचा शोध आपल्या भारताने लावलेला आहे. योगाचे करतात ना लोक. योगा सेंटरचे सुरेश शहरामध्ये देश विदेशामध्ये योगा डे साजरा करतो. योगाचा शोध कुणी लावला महाराज भारताने लावलेला आहे. 6 शास्त्र 18 पुराण वेद उपनिषद तर्क कुठे भारतामध्ये लावलेले आहे. मला काय सांगायचं पुढचा प्रसंग आहे. एवढे शोध भारताने लावले. इतका भारत श्रीमंत होता. पण आज जर बघितलं ना महाराज बरेचसे पुस्तकं वेगवेगळ्या विद्या होत्या. मला सांगा 5 वाजून 10 मिनिटाने सूर्याला ग्रहण लागणार. लागतं की नाही बोलत लागतं की नाही. कुणी लावला शोध. खगोलशास्त्र जे कुणी लावला शोध भारताने लावलेलं आहे. अशा अनंत विद्या भारतामध्ये होत्या पण आज त्या लुप्त झालेल्या आहेत. कशामुळे झाल्या लुप्त. संकोचीपणामुळे. मला जे येतं ना दुसऱ्याला सांगायचं नाही. त्याला जे येतं ना त्याने तिसऱ्याला सांगायचं नाही. मला जे येतं मी जर तुम्हाला सांगितलंच नाही पुढे कसं जाणार ते. बरोबर आहे की. आता या ठिकाणी मृदांगाचार्य बसले त्यांना पकवाड वाजवता येतो. त्यांनी जर त्यांच्या शिष्यमंडळांना तयार केलं नाही तर पकवाड पुढे जाईल का. जाणार नाही महाराज. म्हणून मला काय सांगायचं लक्ष नाही का. अनंत विद्या भारतामध्ये होत्या लुप्त का झाल्या त्याचं कारण फक्त संकोचितपणा आहे. आज पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानाच्या रूपाने आपल्याला मुक्त असणारे ज्ञान जर कोण देत असेल फक्त ज्ञानेश्वरी महाराज. त्या जनावराचा जन्मदिवस आपण रात्री साजरा केला. भगवान कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला. म्हणून सप्ताहातील जे कीर्तन असतात प्रत्येक कीर्तनाला पहिल्या दिवशी असेल किंवा सेकंड लास्ट दिवस असेल वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक आणून दिलेले आहेत. दंडक म्हणजे नियम. त्या रूलच्या बाहेर जाता येत नाही. पहिला दिवस असला की नामपर नाम या विषयावर बोलावं किंवा भगवंताचं वर्णन करावं. 7वा दिवस आहे आपण सेकंड लास्ट म्हणतो त्या ठिकाणी काहीतरी मागायचं असतं. आणि काल्याचा प्रसंग जो आहे 8वा दिवस तो काय असतो. चरित्र ते उच्चारावे गेले देव गेले देव
गोकुळी केलं देव गोकुळी चारित्र उच्चारा गेलं झालं गोकुळी गेलं महाराज काय वाजवता माईक नाही पण माईक पेक्षा जास्त आवाज काढत नाही. काय त्यामुळे तुम्ही ऐकत असाल ज्याची बैलजोडी चांगली त्याची शेती चांगली होती बरं, ज्याची शाळा चांगली ज्याचे विद्यार्थी चांगले त्याच्या शाळेचं नाव निघतं बरोबर, ज्याचे विद्यार्थी चांगले त्याच्या बरोबर शाळेचं नाव निघतं, ज्याचे गायक चांगले कीर्तनाचे त्याचं कीर्तन व्यवस्थित होतं, ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला. एके कीर्तनामध्ये मी सांगायची गरज खरंय, ज्याची पत्नी चांगली त्याचा संसारही चांगला होतो, त्याचा परमार्थही चांगला होतो. कधी कधी असं होतं तू बसलेला असतो 4-5 मित्रामध्ये, बायको सांगती भांड्या दारू बोलणार पप्पाला पुरण वाटण्यासाठी, मित्र म्हणतात बायकोला बळा आणतो घरात, बायको पुरण वाटायला होती तुला पोराच्या कानाखाली वाजतो पोरं रडत घरी येतं, मम्मीला म्हणतो मम्मी पप्पा काय ये, मम्मी पुन्हा म्हणते बेटा आपल्या घरामध्ये गुड न्यूज घडलेली चांगली बातमी, प्रसाद म्हणून पुरण वाटायचंय, म्हणून प्रसाद म्हणून वाटायचंय की त्या वरवडे असं वाटायचं कुणाच्या हातामध्ये, महिला मंडळीच्या हातामध्ये. म्हणून विनोदाचा विषय सोडा. आज जो प्रसंग आहे भगवान कृष्णाचं चरित्राचं वर्णन करायचं, चरित्र ते उच्चारावे आचरावे, आचरण करू शकत नाही आपण भगवान कृष्णाचं चरित्र. मला सांगा एक तुकोबराय जीवनातील एक कधी सांगत असतो नेहमी, तुकोबरायला लोक एकच सांगतात तुकोबरायची पत्नी शिव्या देत होती शिव्या देत होती, पण तुकोबरायची पत्नी प्रेमही तेवढं करत होती महाराज, बरोबर आहे की नाही. तुकोबरायच्या किती पत्न्या होत्या बोलत बिंदास बोला, 2 पत्न्या होत्या बरोबर. भगवान श्रीकृष्णाला किती पत्न्या होत्या बोलत बोला 16,000 आणि एक लक्ष देऊन ऐका 16,108 होत्या. 16,108 जो सांभाळतो त्याला श्रीकृष्ण म्हणतात. गांभीर्याने का माझ्या मित्रांनो, काही माणसाला एक पत्नी असते ती कीर्तनाला वगैरे ती असते बरोबर आहे की नाही. 16,108 जो सांभाळतो म्हणून त्यांना श्रीकृष्ण म्हणतात. आणि एक सांगू 16,100 काही लोक श्रीकृष्णाला नावे ठेवतात महाराज, पण आदर्श व्यक्तिमत्व जर कोण असलेल्या पृथ्वीवर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. तुम्हाला असं वाटतं भगवान श्रीकृष्ण व्यभिचारी होते, जास्त कामी होते, लोक नावे ठेवतात महाराज तुमच्या देवाला एवढ्या बायका अमुक चुकीचा समज आहे. लक्ष्मी नाही का माझं कीर्तन, भगवान श्रीकृष्णाने एकही लग्न स्वतःहून केलेलं नाही. तुम्ही ऐकलं असेल ऐका गांभीर्याने. आज या पत्न्यामध्ये होत्या मुख्या रुक्मिणी असेल जामवंती असेल वेगवेगळ्या 8 पत्न्या होत्या किंवा 16,108 सगळ्या ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलेलं आहे. ऐका कीर्तन म्हणजे आज जे पत्राचे व्यवहार होतात, जर एखाद्याने पत्र पाठवलं तर टेन्शन घेऊ नका. त्याही काळामध्ये प्रेम प्रकरण चालायचे ते मला महाराज गादीवर सांगतात हे वास्तविक नाही. पत्र पाठवलं रुक्मिणीचा विवाह कोणासोबत ठरला होता माहिती की नाही, शिशुपालासोबत ठरला होता. पत्र पाठवलं आणि स्वतःहून भगवान श्रीकृष्णाकडे आले रुक्मिणी, म्हणून 8ही पत्न्या स्वतःहून आलेल्या.
आणि ज्या 16,000 ज्या होत्या ते प्रथम तुम्हाला माहिती असेल सांगतो. नरकासुर नावाचा जो एक दैत्य होता तो काय करायचा माहिती का? वयात आलेली मुलगी दिसली पकडायचा आणि घेऊन जायचा त्याच्या नगरीमध्ये. कोण? नरकासुर. आणि त्यांनी मग भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की असं अशी विनंती केली. भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला आणि त्याचा वध केल्यानंतर त्या सगळे ज्या होत्या ना त्या 16,000 त्या भगवान श्रीकृष्णाला शिव्या देऊ लागल्या. ऐका कीर्तन. तुम्ही म्हणा भगवान श्रीकृष्णाने त्याच्या ताब्यातून त्यांना सोडवलं, त्याचे आभार मानायला पाहिजे, शिवाय द्यायला पाहिजे. एका दुष्टाच्या ताब्यातून आपल्याला एकदम सोडवतोय, ते सोडणाऱ्याचे आभार मानायला पाहिजे का शिवाय द्यायला पाहिजे? आभार मानायला पाहिजे. हे शिवाय देऊ लागलाय, तू मला का देऊ लागलाय? त्या म्हणाला देवा त्याला तू मारलंस, आमची सोडवणूक केली, ठीक आहे, पण कमीत कमी आम्हाला तो सांभाळत होता. आणि एक सांगू, याच्या तावडीतून तो आम्हाला सोडवणं ठीक आहे, पण घरी गेल्यानंतर आमच्याशी लग्न कोण करणार म्हणले, आम्हाला परिवार देखील स्वीकारणार नाही म्हणले, आणि आमच्या घरचे आमच्यासोबत तुम्ही लग्न बाहेरचे आमच्यासोबत लग्न करणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्याचं टेन्शन घेऊ नका, माझं नाव मी तुम्हाला देतो. याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात महाराज. तुका मने नात दारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल देव रे देव नवल देव रे देव नटधारी नटधारी म्हणजे काय माहिती का? ऍक्टर त्याला म्हणतो आपण. सगळ्या भूमिका वन टाइम जो पार पडतो त्याला कलाकार म्हणतात, त्याला ऍक्टर म्हणतात. तसं भगवान श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व म्हणजे बहुआयामी महाराज. श्रीकृष्णा इतकं आदर्श व्यक्तिमत्व या जगात कुठलंच नाही. एकीकडे ज्ञान बघितलं तर भगवद्गीता सांगितली, श्रीमद भगवद्गीता. एकीकडे प्रेम बघितलं तर गौरी प्रेमामध्ये आई वडिलांची सेवा करणारा श्रीकृष्ण आहे, गौरींना जीव लावणारा श्रीकृष्ण आहे, ज्ञान देणारा श्रीकृष्ण आहे. सगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र करणारे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून त्यांचं चरित्र काय करायचं? उच्चारायचे, आचरण करू शकत नाही महाराज आपण. भगवान श्रीकृष्ण एका करंगळीवर गिरी गोवर्धन येणे उतरलीला कालिया महासर्प नागुनी आलेला. आपल्याला छोटासा 4-5 किलोचं वजन म्हणून डोक्यावर श्रीकृष्णाने करंगळीवर कुठला पर्वत झाला होता? गोवर्धन नावाचा. म्हणून आपण त्याची बरोबरी करू शकत नाही. ठीक आहे, साधू संत सांगतात फक्त उच्चारायचंय, पण श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारायचंय त्याच्या मागे पण वेगवेगळी कारण आहेत. सामान्य माणसाचं का उच्चारायचं नाही, दुसऱ्या व्यक्तीचं का उच्चारायचं नाही? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दोष असतात. ऐकावं का कीर्तन गांभीर्य? आपण जे एखाद्याचं चरित्र उच्चारत असतो ना, याने असं केलं, त्याने वाईट केलं, अमुक झालं, टमुक झालं. एखाद्या माणसाचं चरित्र जे घाण आहे, घाण माणसाचं चरित्र आपण तासनतास चघळत असतो. गांभीर्याने का माझं कीर्तन? लहान लहान मुलं चिंगम खातात. चिंगम माहिती सगळ्यांना? चघळत असतात. चिंगम कितीही चावा चढला त्याच्यावर काय नाही करा, उलट आपलं तोंड दुखतं. तसं मूर्ख माणसाचं चरित्र, दुष्ट माणसाचं चरित्र तासनतास आपण सांगत असतो. माऊली म्हणतात एखाद्या दुष्ट माणसाचं चरित्र तुम्ही ज्यावेळी सांगता किंवा एखाद्याची निंदा करता, जी माणसं निंदा करतात गांभीर्याने का माझं कीर्तन, ती माणसं नरकामध्ये जात नाही. निंदा करणारी माणसं नरकामध्ये. तुम्ही म्हणा महाराज आतापर्यंत साधू संत सांगतात निंदा केल्याने पाप होतं वगैरे वगैरे, नरकात जायला पाहिजे. नरकात जात नाही. का जात नाही? ऐका कीर्तन गांभीर्याने.
त्यांना नाकाला जायचे. एक आता सगळे या ठिकाणी गुंडा म्हणले आहे, बिंदास थोडं मोकळं आपलं बोलतो. ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे किंवा खूप मोठे बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांना बँकेत जायची गरज नाही. बँक म्हणते तुम्ही घरी थांबा, तुमचे 4-5 कोटीचे रुपये ते सगळे आमचे लोक येतील आणि घरी घेऊन जातील. बरोबर? जास्त पैसा असेल की बँक तुमच्या घरी येते. तसं जास्त पाप करणाऱ्याकडे त्याला नरकात जायची गरज नाही, नरक त्याच्या घरी येऊन राहतो. जी माणसं पाप करतात तुम्हाला सांगितलं त्यांना नरकात जायची गरज, नरक त्यांच्या घरी येऊन राहतो. काही माणसाचे चेहरे पहा महाराज, अनोळखी माणूस दिसतो पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटतो. काही अनोळखी माणूस दिसतो एखादा पाहिल्याबरोबर त्याला तुमच्या भाषेत राग आला वाटतो. बरोबर? राग येतोय काय असं होतं, चेहऱ्यावर पाप झळकतो. ज्ञानेश्वरीतली होईल माऊली म्हणतात जमिनीची क्वालिटी जर बघायची असेल तर तिच्यामध्ये उगलेल्या मोह कळतं. एखाद्या माणूस पापी की पुण्यवान बघायचं असेल तर कशावर कळतं? चेहऱ्यावर कळतं. कोणी ते माधव सांगे गोमाशी गौरव नाना आचार गौरव सुमुलीनाची. तुम्ही पापी आहात का पुण्यवान आहात तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमचा डिस्प्ले ना सगळं सांगतो. तुम्हाला एक सांगू, आपले जे डोळे असतात ना ते सगळं सांगत असतात. डोळ्याची स्वतंत्र भाषा आहे, आपली बोलण्याची भाषा आणि डोळ्याची पण स्वतंत्र भाषा आहे. म्हणून जेवढे काही गाणे आहेत बरेचशी गाणी डोळ्यावर आहेत. नजर, आखे वगैरे असे शब्द गाण्यामध्ये वापरले आहेत. म्हणून डोळे जे असतात ना सगळं सांगत असतात. आईचं मुलावर प्रेम आहे कशावर कळतं? डोळ्यातूनच कळतं. दुष्ट माणूस असेल, कामी असेल, धोके असेल, सगळा कशावर कळतो? डोळ्यावर कळत असतो. म्हणून दुष्ट माणसाचं चरित्र उच्चारल्यानंतर आपली वाणी खराब होते, वाणीमध्ये पाप येतं. म्हणून त्या माणसाचं चरित्र उच्चारायचं नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे विठ्ठल. आणि या तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी जन्माला येतो, प्रत्येक व्यक्तीला जन्माला येण्याचं कारण वेगवेगळे. 800 करोड लोक या जगामध्ये आता जन्माला आले. जिवंत तेवढे पण किती? 800 कोटी लोक आहेत. 800 कोटी. प्रत्येक माणसाचा डीएनए ते वेगवेगळे, ब्लड ग्रुप वेगवेगळे आहे आणि प्रत्येक माणसात युनिक आहे. युनिक मध्ये अद्वितीय म्हणतो आपण त्याला. 800 करोड लोक आहेत पण एकासारखा एकाचा चेहरा नाही. प्रत्येकाचं तुम्ही चेक करून बघा, नाक वेगळं आहे, चेहरा वेगळा आहे, ओठ वेगळे, डिस्प्ले प्रत्येकाचा वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगळा आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो युनिक म्हणण्याचं कारण वेगळं आहे. जे आधार कार्ड आहे ना आपली ओळख, आधार कार्ड त्याच्यावर कशाची ओळख घेतली जाते? आपले माझ्याकडे बघा फिंगरप्रिंट घेतली जाते. फिंगरप्रिंट का घेतली जाते? कारण जगामध्ये एकासारखा एक माणूस नाहीये. अनंत देश आहेत महाराज, लाखो देश आहेत, पण एकासारखा माणूस फक्त एकच आहे. तुम्ही जर एक असेल ना तुम्ही एकच आहे. तुमच्यासारखा माणूस वर्ल्ड मध्ये नाही, वर्ल्ड मध्ये बोलतो, जगामध्ये नाही. आपण स्वतःला कमी समजतो पण आपल्यासारखा जगामध्ये कोणी नसतो महाराज. अद्वितीय व्यक्तिमत्व प्रत्येकाचं असतं. म्हणून साधू संत जे येतात महाराज त्यांचं जन्माला येण्याचं वेगळं कारण. अवतार तुम्हा उद्धराया कारण उद्धरावे जीव. आपल्याला कळवा आला तुमचा अवतार आणि अवतार घेतला. अवतार पांडुरंग नाव देवी ज्ञान, हे ज्ञानावर आहे. ज्ञानावरांनी मांदी मिळवली. मांदी वैष्णवांची मांदी म्हणजे समुदाय. काल्याचा प्रसंग सगळ्यांनी ऐकलेलं, थोडं चिंतनही तुम्हाला ऐकायला मिळावं. संभाजीनगरहून भगवानगड मी इथं आलो, थोडं ज्ञानेश्वरीचे तुम्हाला सिद्धांत कळावे हा माझा थोडासा उद्देश आहे. म्हणून तेही आणि एक तुम्हाला असं मिक्स कीर्तन आपलं सुरू आहे. म्हणून अवतार पांडुरंग नाव दिले ज्ञानी
भगवान कृष्णाचा जन्म कुठे झाला सगळ्यांना माहिती बंदीशाळा आहे. लोकांना वाटतं एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये छोटे छोटे संकट आल्यानंतर आपण लगेच मार तोडून काढण्याची भाषा करतो, बरोबर? भगवान श्री ज्ञानेश्वरांचं जीवन असू द्या, भगवान श्रीकृष्णाचं जीवन असू द्या, किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असू द्या, किंवा जगामध्ये कुठलीही व्यक्तिमत्व, छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघा, जेवढी लोक जगामध्ये इतिहासाच्या पानापर्यंत सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरून ठेवलेले ना, या लोकांचं नाव बघू नका, त्यांच्या पाठीमागे त्यांचा इतिहास बघा. सहजासहजी महाराज नाव घेत नाही कोणाचं कीर्तनामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आपल्या अंगावर काढायचं येतो की नाही? काय त्यांचं नाव घेतो आपण? त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा इतिहास बघा. महाराज आज आपण शांत झोपतो, घोड्यावर झोप घ्यायचे हो छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर झोप घ्यावं लागायची. दिल्ली कुठे, आग्रा कुठे, महाराष्ट्र कुठे? रेल्वेने प्रवास करायचं म्हणलं, एरोप्लेनने प्रवास करायचं म्हणलं तरी आज आपल्याला कंटाळा येतो, झोपतो आपण. पण घोड्यावर प्रवास करायचे माझे राजे महाराज. म्हणून आज त्यांचं कीर्तनामध्ये त्यांची उपयोग राहतात. जेवढी लोक जगामध्ये मोठी झालेले त्यांच्या जीवनातील संघर्ष बघा. सहजासहजी जीवनामध्ये माणूस मोठा होत नाही, म्हणून भगवान कृष्णाचा जन्म बंदी शाळेमध्ये झालेला आहे. सगळं चरित्र तुम्ही अगोदरच सर्वांना माहिती, म्हणून तिथून पुढे जाऊयात आपण. आणि जन्माला आल्याबरोबर एकदम मोठं रूप होतं भगवान श्रीकृष्णाचं. आई म्हणाली देवा एवढं मोठं रूप कसं काय? भगवान श्रीकृष्ण छोटे झाले, छोटे एक बाळसं रूप घेतलं भगवान श्रीकृष्णाने. अगोदरचं सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे वेळही लिमिटेड आहे म्हणून आपण एक धावत्या वेगामध्ये व्यवस्थित चरित्र भगवान श्रीकृष्णाचा आपण बघूया. जन्म श्रीकृष्णाचा झाला आणि त्यांना भीती होती कोणाची? मारण्याची, स्वतःच्या मामाची. म्हटले देवा ठीक आहे, आमच्या कुठे जन्माला आला, तुझा कार्यक्रम एकदम करणार म्हटलं, काय करायला पाहिजे? श्रीकृष्ण म्हणाले काय करा माहिती आम्हाला, इथून घेऊन जा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले माया ऊपर स्वतःच्या आई वडिलांना विनंती केली, मला काय करा, नंदाच्या घराला वजन येई गोकुळाला. मग काय केलं महाराज? एका छोट्या, सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे, आज माहिती आहे, पण त्याचं काय करायचं आपल्याला? उच्चारण करायचे फक्त. म्हणजे काय डोक्यामध्ये एका पाठीमध्ये घेतलं महाराज आणि कोणी गेले रक्षपाल, त्यांना काय मोकळ्या रूममध्ये ठेवलं होतं का? जेलमध्ये ठेवलं होतं महाराज, बंदी शाळेमध्ये ठेवलं होतं. वसुदेव आणि देवकींना बंदी शाळेमध्ये ठेवलं, पण
भगवान कृष्णाचा जन्म झाला आणि जसं त्यांना त्या टोपीमध्ये घेतलं बाहेर निघायला लागले, आपोआप दार उघडले महाराज. जे काही पाळेकरी होते आपोआप त्यांना भूक लागली. पोळी गेले रंगचे बाळ बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर यमुना मैयाला ओलांडून तिकडे यायचं होतं. मंद मंद पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट होता आणि त्या विजांच्या लखलखाटामध्ये टोपलीमध्ये घेतलेले वसुदेव तिथून पलीकडे जात होते, यमुना मैयेतून जात होते. आता देव भेटण्यासाठी योगी योग करतात, तपस्वी तप करतात, साधक स्वतःच्या अंगाला राख पाजतात, वेगवेगळ्या तपश्चर्या केल्या तरी देवाची भेट होत नाही. यमुना मैया म्हणाली अनंत जन्म याच्यासाठी घ्यावे लागतात. तो आज माझ्या जवळून जात आहे, आपण दर्शन घेतलं पाहिजे म्हटले. जे पाऊस पडायला लागला आणि जे यमुना मैया पाणी वाढायला लागलं, गुडघ्यापर्यंत आलं, वरती आलं, कमरेपर्यंत, इथे आलं पाणी, छातीपर्यंत जे पाणी वाढायला लागलं, वसुदेव बाबाच्या नाकापोटामध्ये पाणी झालं. भगवान श्रीकृष्णाने ओळखले काय झालेले प्रकरण. टोपलीतून पाय बाहेर काढला महाराज. तृप्त झाली महाराज यमुना मैया आणि पाणी लगेच झरझर खाली आलं. पाऊस पडत होता, विजांचा लखलखाट त्याच्यामध्ये घेऊन आले. कुठे आले? गोकुळामध्ये महाराज. आणि जे भगवान कृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. गोकुळाची काय अवस्था होती भगवान कृष्ण आल्यानंतर? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही बाळकृष्ण घरी, बाळकृष्ण घरी आनंदला आनंदला बाळकृष्ण घरी बाळकृष्ण घरी. भगवान कृष्णाचा नंद नंद आनंद कंद महाराज तो सगळ्यांना गोहात पाडणारा भगवान कृष्ण, ज्याच्याने जग चालतं, ज्याच्या एका निर्णयामुळे सगळी पृथ्वी स्थिर आहे, ज्याच्यामुळे वारा चालतो, तो भगवान कृष्ण नंदाच्या घरामध्ये जन्माला आला. तिथे नेऊन ठेवलं. नंदाच्या घराला मजली गोकुळाला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रेखा. सुखाचा अवतार असलेले भगवान कृष्ण अंतपार नाही लेखा. आणि महाराज आनंद ज्यावेळेस होतो आपल्याला, काय करतो माणूस? एकतर नाचतो किंवा गातो. आनंदाच्या घरामध्ये बघा माणूस, ज्याला गाता येत नाही ना तेही माणसं गायचा प्रयत्न करतात. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं त्यांनी? गुडिया तोरणे गाणे. इतकं सुंदर त्या गोकुळामध्ये वातावरण झालं होतं महाराज. आणि प्रत्येक जण गवळण सांगती, सगळा प्रसंग तुम्हाला माहिती. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे पुढे. आणि महाराज श्रीकृष्णाला पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली. एकमेकीला सांगत होते, एकमेकीला आता तुला माहिती का नंतर बाबाच्या घरी एक बाळ जन्माला आलेले म्हणलं, एकमेकाला सांगत होत्या. आणि काही काही गवळणी ऐकावाचा प्रसंग खूप विनोदी प्रसंग आहे. नंद बाबाच्या घरी जायचं, थोडा मेकअप वगैरे केला पाहिजे श्रीकृष्णाला पाहण्यासाठी. इतक्या मोहून गेल्या, इतक्या स्वतःला विसरल्या महाराज. मेकअप करता करता मेकअपचं प्रकरण ते तेव्हापासून आहे बरं. आज जे काही मेकअप करतात, एका डोळ्याने जे डोळ्याचं काजळ असतं ना ते कपाळावर लावलं, कपाळाचं कुंकू डोळ्यामध्ये लावलं, बरोबर आहे की? काजळ पुढे लावतात, डोळ्याला लावतात की ते कपाळाला लावलं होतं आणि कपाळाचं कुंकू डोळ्यामध्ये लावलं. इतक्या स्वतःला विसरून गेल्या होत्या, इतक्या मेकअप मध्ये विसरून गेल्या होत्या. मेकअप शब्द आपल्याला म्हणून सांगतो, हल्ली एवढं मेकअपचं फॅड वाढलेले महाराज. काही काही
लेडीज मेकअप करता जात काय नव्हत, आता माणसं पण मेकअप करायला लागले, ब्युटी पार्लर झालंय का? आहे सगळं करा पण सज्जन माणसाला त्रास देऊ नका. मी सांगते ज्ञानेश्वरीची प्रसंग आहे. सती म्हणजे पतिव्रता स्त्रीला त्रास देऊ नका, सज्जनाला त्रास देऊ नका, दान करणाऱ्या माणसाला त्रास देऊ नका, तपस्वी माणसाला त्रास देऊ नका. ऐकताना एकदम किती झाले? सती आणि सत्पुरुष, दानशील यज्ञ करणारा त्रास देऊ नका, तपस्वी अलौकिक संन्यासी जे ज्ञानेश्वरीतील अध्यायामध्ये ओव्या तुम्ही बघून घेऊ शकता. 16व्या अध्यायामध्ये या लोकांना आयुष्यामध्ये टच करू नका. ऐकाय कीर्तन गांभीर्य नाही का? ज्यांनी साधू संतांना त्रास दिला महाराज, मी सांगत नाही, जे आता सांगितलं ना तुम्हाला अवघी दैत्य खाणी बुडवली, त्याच्यात मला प्रसंग आठवला. ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातील वाक्य, ज्यांनी सज्जन माणसाला पतिव्रता स्त्रीला दान करणाऱ्या लोकांना त्रास दिलेला आहे, त्या लोकांचे आशाहार भगवंत करतो महाराज. ताटामध्ये जामच वाढलेले, ताटामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगितलं कीर्तन, ताटामध्ये पंचपाकवान वाढलेले असतात, पण डॉक्टर म्हणतात खायचे ही कारण नाही चापत आहे. तुम्ही केलेलं पाप या जन्मामध्ये फेडावंच लागतं महाराज. हिंदीमध्ये एक वाक्य उपरवाला देता येतो एवढंच माहितीये, पुढचं ऐका. देता है तो जब्बर फाड़ के देता है, पण लेता है ना कैसा लेता है? चमडी उधेड के लेता है. म्हणून माणसाने कधी तुम्ही पाप करताना लोकांनी पाहिलं नाही, गाव तुम्हाला फार असतो. हवा दिसते का? हवा दिसत नाही पण ती जाणवते. का दिसत नाही? आई वडिलांचा आशीर्वाद दिसत नाही, भगवंताचा आशीर्वाद दिसत नाही, पण तो जाणवतो महाराज. म्हणून कुणालाही जाणू नका, पण तो काळाला बघा, कारण काळाने मागेली तापट दिसत नाही पण अशी लागते ना महाराज. तुम्हाला आता सांगितलं सगळ्या गोष्टी घरामध्ये किचन मध्ये, पण डॉक्टर म्हणतात खाल्लं तर तुमचं बीपी वाढेल, खाल्लं तर तुमची शुगर वाढेल. इथे शुगर असेल तुम्हाला वाईट म्हणून घेऊ नका. या गोष्टी काळाने केलेल्या असतात महाराज. म्हणून काळाला घाबरा. म्हणून पूर्ण दैत्य खाली बोलवले महाराज. कधी बोलवली ही? लहानपणी मृगता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली. हे सगळं जे चरित्र आहे ना, एवढे मोठे दैत्य मारले, सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या. कालिंदीचा जो डो होता त्याच्यामध्ये सर्प होता महाराज. कालिया महासर्प नातून आणला. कालियासारखा ना भगवान श्रीकृष्णाने 5 वर्षाचे असताना त्याचा खात्मा केलेला आहे. हे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे चरित्र आहे. म्हणून एक एक दिवस असा एकही दिवस श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये नाही ज्या दिवशी जीवनामध्ये अडचण नाही, आव्हान नाही महाराज. आपण ते किती सुंदर आयुष्य आपलं. एक दिवस सिंगल दिवस असा नाही की त्या दिवशी अडचण नाही जीवनामध्ये. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्यांची सुपारी लोक घेतात ते कोण आहेत? श्रीकृष्ण. मला सांगा, तुमची सुपारी कधी घेतली तुम्हाला झोप लागेल का? खंडणीचा फोन आला, एखाद्या धमकीचा फोन आला, पूर्ण घाबरून जातो माणूस, बरोबर की? पण ज्याला माहिती आहे एवढे चॅलेंज आयुष्यामध्ये आहेत, चॅलेंजिंग लाईफ ज्याची आहे ते भगवान श्रीकृष्ण. एक दिवस वाढत होते. गोकुळाचं वर्णन सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या गवळणी बघायला यायच्या. गोकुळाची अवस्था अशी होती महाराज, इन्कम सोर्स त्यांना त्या काळामध्ये दही दूध तूप लोणी होतं. सगळ्या गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेला घेऊन जायच्या. मथुरेमध्ये काही साधू संत नव्हते बरं, सगळे राक्षस लोक होते. त्यांनी आपलं खायचं आणि आपल्यावर उलटायचं हा नियम श्रीकृष्णाला सहन झाला नाही महाराज. लक्ष देऊन ऐका, नाही सहन झाला. म्हणून एक टीम तयार केली भगवान श्रीकृष्णाने. टीम सगळ्यांना गोळा केलं आणि वेगवेगळ्या घरी चोऱ्या सुरू केलं भगवान श्रीकृष्णाने. आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, उद्या त्याच्या घरी. चोरीचं साहित्य सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि गवळींना मथुरेला जात असताना अडवायचे लोक. जे फोटो दाखवतात ना श्रीकृष्णाचा, गवळण आणि वगैरे वगैरे, चुकीचा फोटो येतो. भगवान श्रीकृष्ण गवळींना अडवायचे लोक नावे ठेवतात महाराज.
तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बायका किती होत्या श्रीकृष्णाला? 16,100. एवढ्या त्याच्याकडे आले तो गवळणीला कामुक भावनेतून आढळेल का? पण श्रीकृष्णाचं चरित्र महाराष्ट्रातील लोकांनी बदनाम केलेलं आहे. महाराज नावी ठेवतात श्रीकृष्णाच्या चरित्राला, पण अशी श्रीकृष्ण नाहीये. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, आजही बाजारामध्ये जायचं असेल, मंडीमध्ये जायचं असेल, घरामध्ये नवीन सून जी आपण करून आणलेली आहे तिला आपण मंडीमध्ये पाठवतो का? की घरातील वयस्कर बाई मंडीमध्ये जाते? बोलत का? वयस्कर जाते की नाही? आता या काळामध्ये जर ही सभ्यता आपण पाळतो तर 5,000 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आहे. वयस्कर ज्या म्हातारा झालेल्या ज्या बाया आहेत, गवळणी आहेत, त्या दैदूर तूप रोणी घेऊन मथुरेला जात होत्या आणि त्यांना श्रीकृष्ण आढळत होते. हो, लोक सांगतात गवळणीला आढळत होते. गवळणी अशा महाराज भजनामध्ये काही काही लोक म्हणतात, आता हल्ली तेवढ्या गवळणीचं पतन करून टाकले काही लोकांनी, कीर्तनामध्ये काही सांगावं का? ओरिजिनल गवळणी बाजूला राहिल्या आणि त्या चपत गवळणी कीर्तनात आलेल्या. डिग्री शब्द कधीच आहे? डिग्री आताच की नाही? त्या गवळणी आलेल्या, माझ्या दुधाला डिग्री लावू नका अशी गवळण नाही केली ही गवळण त्या काळात ते असेल का महाराज? त्या काळातल्या गवळणी काय होत्या महाराज? नित्यानंदामुळे आनंदाच्या कोण, इतक्या सुंदर सुंदर गवळणी होत्या महाराज. याची नागी हो त्याची येले भोग, याची नागी हो विषयांचा त्याग वगैरे वगैरे निरोबाच्या गवळणी तुम्ही पाहून घेऊ शकता. गवळण म्हणजे प्रेम स्वरूप आहे महाराज. त्या गवळींना ते आठवायचे आणि इतक्या पोळ्या सुरू केल्या, खूप साऱ्या पोळ्या भगवंतांनी केल्या महाराज. आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी. आणि घरी जे गोपाळ होते ना त्यांना फक्त ताक प्यायला द्यायचे महाराज. आणि चांगलं चांगलं दोन्ही मथुरेला घेऊन जायची. इतकं वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या महाराज आणि त्या गोपाळांना तृप्त केलं. लक्ष नाही का? आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याची अवगुण आपल्यामध्ये येतात आणि चांगले गुण येतात. एखाद्या गायकाच्या सोबत तुम्ही 10-15 दिवस फिरा, तुम्ही आपोआप थोडेसे गायला लागतात. मृदंगाच्या सोबत फिरा, तुम्ही थोडे थोडे वाजवायचा प्रयत्न करता. आणि सांगू कीर्तनामध्ये तंबाखू खाणाऱ्याच्या सोबत फिरा, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही म्हणता कशी लागते टेस्ट बघू दे मला, पण मी सांगत नाही. बैसता चोरापाशी तैशी होय होती. चोराच्या संगतीमध्ये म्हटलं तुम्हाला वाटतं चोरी काय केली, देखताची चिंधी पण धावे. पण भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळ गेले आणि जे वाक्य तोंडातून आलं ना महाराज, त्यांच्या त्या आवडीच्या कार्याच्या माझं वाक्य लक्ष देऊ नका. जीवनामध्ये तुम्ही मोठे नाही झाले तरी चालेल,
तुमच्याकडे कमी पैसे असले तरी चालेल, पण दुष्ट माणसाची संगत आयुष्यामध्ये करू नका. नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल, पण पतन होता कामा नये. आहे त्या स्टेप्स मधून जर खाली गेलात ना, त्याच्यापेक्षा पाप जीवनामध्ये नाही मारत. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आहोत, ठीक आहे, नाही वर गेलो तरी चालेल, पण खाली येता कामा नये. पण अशी संगत जीवनामध्ये नसली पाहिजे. म्हणून दुष्ट माणूस त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपले विचार बिघडतात. अशी संगत आपल्या जीवनामध्ये नसली पाहिजे. ज्या घरामध्ये संत आणि देव एकदा जन्माला येतात, अयोध्येमध्ये सगळ्यांना माहिती रामायण, संत म्हणजे भरत आहेत आणि रामचंद्र प्रभू ज्यांचं उठल्याबरोबर आपण नाव घेतो महाराज रामकृष्ण आहे, बरोबर की? ते रामचंद्र प्रभू आणि भरतासारखे संत ज्या घरात जन्माला येतात, त्या अयोध्येमध्ये जर चुकीचे विचार असलेली मंथराला घुसली ना, ती अयोध्या देखील फुटू शकते. ऐकता ना? तुमच्या आमच्या घरामध्ये जर संतही नाही आणि देव पण नाही, बरोबर आहे? म्हणून संगत चांगली असली पाहिजे. दुष्ट माणसाला घरामध्ये घेऊ नका, व्यसनी लोकांच्या सानिध्यामध्ये जाऊ नका, चुकीचे विचार असलेल्या माणसाच्या संगतीमध्ये बसू नका. हळूहळू बुद्धी आपली भ्रष्ट होत असते. चुकीच्या माणसाचं खाऊ नका, चुकीच्या माणसाने पार्टी दिली तर खाऊ नका. नाही खाल्ली तर काय होईल? आपला जो मेंदू बनतो ना, फक्त अन्नावर बनतो महाराज. जी माणसं जास्त तेल खातात, तिखट खातात, ते मला एकदम रागीट असतात. जे माणसं जरा सॉफ्ट खातात, जरा शांत असतात. तुम्ही जे अन्न खाता, जैसे खावे अन्न तैसे होय मन हे अन्नापासून तयार होतं. मी सांगत नाही, ज्ञानेश्वरी सांगते. माऊली म्हणतात, दुष्ट माणसाचं अन्न जर खाल्लं तुम्ही घरामध्ये, बाहेर आल्यावर कळालं दुष्ट माणूस होता, वॉमिटिंग करून टाका, ओकारी करून टाका. नाही पळून दिलं तर काय होईल? माऊली म्हणतात, तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. नेमता अडवाशी अन्ना खाद लिया की जे गमना, ओकारी करून टाका. आपण जे म्हणतो ना, ज्ञानोबा आहे, माया आहे वगैरे आहे, ज्ञानोबा इतकी चापट मारतात महाराज, पण कळत नाही. मारतात पण कळत नाही. ज्ञानोबा कळत नाही आपल्याला. दुष्ट माणसाचं अन्न चुकून नाही खाल्लं तर उपाय करून टाका. त्यापेक्षा कळत पण काय सांगायला पाहिजे? तुम्ही मला नाही महाराज, आता खाल्लं त्याला काय उपाय करायचे असते का? आपण तपासून घेतो. माऊली एक्सक्यूज करत नाही करत महाराज. चुकीच्या माणसाला माऊली, चांगले जे लोक आहेत, चांगले म्हणजे जे काही ज्यांचा मेंदू खराब झाला नाही, तेव्हाच मेंदू मध्ये ज्ञानेश्वरी बसवा. आणि एकदा मेंदू भ्रष्ट झाला, चुकीचे कर्म तुमच्याकडून घडलेले, माऊली तुम्हाला करू शकत नाही. ऐकताय कीर्तन? जोपर्यंत तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तोपर्यंत चांगलं जीवन जगून घ्या, ज्ञानेश्वरी वाचून घ्या. जीवनामध्ये एकदा कलंक लागला ना महाराज, माऊली तुम्हाला वाचू शकत नाही. चुकीच्या गोष्टी काढण्यापेक्षा आनंदाला दुःख जीवनामध्ये येण्याच्या अगोदरच माऊलीच्या संगतीमध्ये या. तृप्त होऊन जाता. जयाची ज्वारी सोन्याचा आम्ही कैसे बळ रेडा बोले. माऊली महाराष्ट्राची आई आहे, जननी आहे. सगळे विषय त्या ग्रंथामध्ये आलेले असताना आपण नको त्याला गुरु मानतो, नको त्याच्या पाठीमागे जातो. कीर्तनामध्ये मी बोलतो राहिलो, तुम्हाला थोडासा राग येईल. आई किती असते आपल्याला? एकच असते, बाप एकच असतो. एक आपले आई बाप आहे. आई म्हणजे ज्ञानोबा आहे आणि वडील म्हणजे तुकोबा आहे. हे दोन सोडताना नको त्याच्या पाठीमागे जाणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील खानदानी पापाचा उदय झाला याचं ते लक्ष नाही मला. म्हणून संगतीमध्ये तृप्तता जर तुम्हाला मिळवायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या सानिध्यामध्ये या, श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये या. म्हणून गोपाळ संगतीमध्ये आल्याने निश्चिंत झाले. तुझी संगती झाली रामोची निश्चिंती, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. या ठिकाणी महाराज आहेत, त्यांची विद्यार्थी एक वर्ष जर एखादा मुलगा आला, ती थांबला गावाकडे आला ना, धोतर चेट घालून सगळे लोक त्याच्या पाया पडतात. ही धोत्राची विशेषता महाराज, हा माऊलीने दिलेला आशीर्वाद आहे. इतकी विशेषता या संप्रदायाची महाराज. ज्या लोकांच्या डोक्यावर भेट आहे, वयोवृद्ध माणसं देखील आमच्यासारख्या नवयुवकांच्या पाया पडतात. हा माऊलीने दिलेला आशीर्वाद आहे.
एवढे मोठे माऊली आहेत. आणि माऊली सोडून आपण नको त्याच्याकडे जातो, त्याच्यापेक्षा काय म्हणा महाराज. कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, काही काही मी सांगतो ज्ञानेश्वरी आता. एक माणूस मला महाराज ती संस्कृत मध्ये वाचता येत नाही. ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत आहे? मराठीमध्ये आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी बोलणारा माणूस म्हणतो संस्कृत मध्ये ज्ञानेश्वरी आहे. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणावं. मराठीमध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी माझा मराठ्याची बोल कौतुकी अमृताती, अमृताला चॅलेंज करणारे ज्ञानेश्वरीचे शब्द हे आपल्याला माहिती नाही. इतकं महाराज जीवनामध्ये दुष्काळ नसला पाहिजे. म्हणून नाही देखील येते मिळे मग सुखाचे सोहळे. गोपाळांना विचारलं तुमच्या घरची काय अवस्था आहे? गोपाळ म्हणाले आमच्या घरी फक्त ताक आहे. घरी ताकाचे सरोवर, एक नवनीताचे पोळ आणि अनेक पोळ्या भगवान कृष्ण करू लागले. गवळण घरी एक होत्या, घरानं सांगत होते, गवळण सांगे गवळण. वेगवेगळ्या होड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या आणि गाराणे घेऊन कोणाकडे होत्या? यशोदा मायाकडे. पण कुठली आई आपल्या पोराचं घराणं ऐकून घे. बाळ सगुणाची कानी बाळ दिसते गुंजिरवाणी, काय सांगत तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता शाळंधरा. तुम्ही याची लपवता गोटी आळ घेता. तुम्ही 12 घरच्या बाळ नारी गे गोकुळच्या नारी. आणि मग महाराज अशा खूप साऱ्या जोड्या केल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे ताजावे. साऱ्या पुढे गेल्या. आणि मग ज्यावेळेस खरी थोडी किंवा खरी तूप आईला लक्षात आली, आई म्हणजे आपल्याला काही तूप फायदा त्याला मामाच्या गावी पाठवले कुठल्या तरी चांगल्या शाळेत. बरोबर आहे की घरी जर पोरा खोड्या करायला ऐकत नसला आपण चांगल्या शाळेत पाठवतो. तर त्या काळातली शाळा म्हणजे त्या काळामध्ये गाई राखली ही शाळा होती महाराज. गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ नवला गाई येत्या. आणि महाराज गाई घेऊन त्या ठिकाणी जात होते. आणि त्याही काळामध्ये भगवान कृष्ण लक्ष देऊ नाही का आनंद संकट जीवनामध्ये अनेक धोके जीवनामध्ये आहेत. पण त्या संकटांना धोकांवर मार्ग म्हणून जीवन जगायचं असतं हे श्रीकृष्ण आपण शिकायला मिळतं महाराज. एवढी संगत होते पण संगीत ऐकायचे महाराज. बांसुरी सोबत होती, पावा सोबत होता आणि इतकी सुंदर वाजवायचे महाराज. आणि त्याच्या नादामध्ये सगळं दुःख विसरून जायचं. आजही तर आपण म्युझिकची एवढी ताकद आहे महाराज, संगीताची एवढी ताकद आहे. तर आपण एखादा राग ऐकायला लागलो नसतो. आजही वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये असेल इकडे असेल म्युझिक थेरपी म्हणून नावाचं एक प्रकरण आहे, ते दिलं जातं वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये. पण संगीताची एवढी ताकद आहे. पावा वाजवायचे सगळ्या गाई गोपाळ एकत्र यायचे.
बाई पावा भोंगडी घेऊन पायी. आपल्याकडे वेळ कमी आहे. श्रीकृष्णाचं चरित्र आता लाईफ टाइम नाही सांगितलं, पुढे 100 वर्ष नाही घातले, आपले 100 वर्ष संपतील, पण त्याचं चरित्र संपणार एवढं मोठं चरित्र आहे. 1 तासात काय होणार आहे चरित्र मला. म्हणून खूप साऱ्या त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले. हमामा असेल, विट्टूदांडू असेल, क्रिकेट असेल. हल्लीच्या मुलांना खेळ खेळता येत नाही, कारण सकाळी शाळा असते आणि दुपारून संध्याकाळी आली की ट्युशन असतं, तिकडून आले की घरी मोबाईल असतो. बरोबर की नाही. खेळ आयुष्यामध्ये राहिले, खेळायला पाहिजे, पोहायला पाहिजे, वेगवेगळे खेळ खेळतात. अंगाचा घाम निघला पाहिजे. घाम निघला तर शरीर तंदुरुस्त होणार. हल्ली मुलं व्यायाम जिम वगैरे करतात, खूप फिटनेस करतात, हा वेगळा भाग आहे. म्हणून या काळात ते वेगवेगळे खेळ खेळले, इतके खेळ खेळले, इतके खेळ खेळले. आणि खेळून खेळून मग काय म्हटले, आपण दमलेले म्हणजे आता चला आवडू गाई सगळे गोपाळांना एकत्र केलं. महाराज भगवान श्रीकृष्णाने आपल्या सगळे आणि आता खूप भूक लागलेले म्हटले, बरोबर आता 12 पण वाजलेले आहेत महाराज, बरोबर आहे की नाही. आणि कालपासून आम्ही उपवास धरलेला आहे कृष्णाष्टमीचा, बरोबर आहे की नाही. आणि आता तुम्ही काय करा, आता आम्हाला लवकर काल्याचा प्रसाद मोकळा करा. म्हणून भगवान श्रीकृष्णाने प्रत्येकाला सांगितलं आपापल्या काय करा, शिदोऱ्या सोडा. आणि इतक्या सुंदर सुंदर शिदोऱ्या होत्या महाराज. काहीकडे उपमा होता, काहीकडे कांदेपोळे होते, काहीकडे उत्तप्पा होता, कुणी बटाटा वडा आणला, तोंडाला पाणी येऊ नका. आणि सगळं भगवंताने एकत्र केलं महाराज. आणि स्वतःच्या हाताने काला दिला महाराज. ते भगवान कृष्ण होते. त्या चरित्र किती सांगितलं तरी कमी जाईल. तोच काला वाळवंटामध्ये ज्ञानोबाईंनी सगळ्यांना दिला, आळंदीमध्ये दिला जातो. आणि तोच काला साधू संतांनी गावोगावी वाटलेला आहे. आणि तोच काला आज या ठिकाणी आज एवढा मी लकी आहे आणि तुम्ही लकी आहे. कारण गोपाळ काल्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन भैरवनाथाच्या समोर मला करायला मिळणं खरंच माझं भाग्य समजतो. याचं श्रेय अंकुश महाराजांना खूप जातं, कारण त्यांच्यामुळे मला गोपाळ काला आपण या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. एका मोठ्या प्रेमाने
तुळशीराम महाराज शास्त्री भगवंतर यांचं सुसंगीत सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आपण सगळ्या सुरू केलेला आहे. त्यांच्या आचार्य आपण सर्वच नवनाथ हरगुडे आपण या ठिकाणी आपल्या सुभाष या ठिकाणी महाराजांचा सन्मान होत आहे. सुनील शेठ भोसले होते मध्ये नवनाथ हरगुडे आपण या ठिकाणी यायचंय महाराजांचा सन्मान करायचा आहे. त्या ठिकाणी अयोध्येचे योगेश महाराज आपलाही सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे महाराज आपलाही सन्मान या ठिकाणी होता. आपण या ठिकाणी